आणि यानंतर आपण पुढची बातमी बघूयात। महाराष्ट्राच्या महासंग्रामामध्ये रोज काय काय घडामोडी घडतायत। आता आणखी काय नवी बातमी बघूयात। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप विरोधात एल्गार पुकारणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सिल्लोडमध्ये मात्र सत्तारांच्या पराभवासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना मदतीसाठी साथ घातली आणि सिल्लोडच्या सभेत ठाकरेंनी अब्दुल सत्तारांवरती घणाघाती टीका केली। सत्तेचा दुरुपयोग करून जर तुम्ही गोरगरिबांना छळला असाल तर तुम्हाला सुद्धा कायद्यानुसार चौकशी करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही। उद्धव ठाकरेंचा सत्तारांना इशारा, भाजपलाही केलं आवाहन। मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया। सत्तारांच्या पापाचा वाचला पाढा। गोरगरीब जनतेची जमीन बळकावणारा, दादागिरी गुंडगिरी करणारा। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे प्रत्येक प्रचार सभेत भाजपवर सडकून टीका करताना दिसतात। मोदी, शाह आणि फडणवीस हे ठाकरेंच्या निशाण्यावर आहेत। पण छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरे यांनी वेगळा सूर आळवला। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या पराभवासाठी त्यांनी थेट भाजप कार्यकर्त्यांनाच गळ घातली। मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय। ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे। पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया। या ही संधी आहे, तिथे त्यांचं डोकं तपासावं लागेल। तुम्ही एक लक्षात घ्या का भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत आहे, तो किती घाबरलेला असेल शिवसेनेचा उमेदवार उबाटाचा, का ते भीक मागू लागले सिल्लोडमध्ये भाजपची मताची, म्हणजे डोक्यावर परिणाम आहे का नाही। तर त्या सभेमध्ये मोदीला शिव्या देऊ लागला। अरे कमालच झाली, एकीकडे मोदीला शिव्या द्यायचा आणि मोदी साहेबाचे पाठिंबा घ्यायचा। हा कुठलचा राजकारण आहे। मला वाटतं की त्यांच्या डोक्यामध्ये परिणाम झाला। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार आणि भाजपचं विळ्या भोपळ्याचं सख्य आहे, ते आधी सुद्धा अनेकदा समोर आलंय। भाजपनं अनेक वेळेला सत्तार यांच्या विरोधात आंदोलनं केली आहेत। इतकंच नाही तर सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी सत्तार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची सुद्धा मागणी केली होती। त्यामुळेच की काय, दुश्मन का दुश्मन अपना दोस्त या उक्तीप्रमाणे ठाकरेंनी सत्तार यांच्या विरोधात मोठ बांधण्याचा प्रयत्न केला। दरम्यान ठाकरेंनी मुस्लिम समाजाला सुद्धा चुचकारलंय। हिंदुत्व नाही सोडलं, पण तरी देखील आपल्या एवढ्या या सगळ्या गर्दीमध्ये माझ्या मुस्लिम भगिनी माझ्या ह्या सर्व इतर माता भगिनींसोबत येऊन बसतायत, बिनधास्त बसतायत, त्यांना इथे भीती वाटतच नाहीये। मोदीजींच्या सभेत शिवाजी पार्कच्या त्या मुस्लिम महिला सांगतायत आम्हाला हमें अंदर जाने नहीं दे रहे, का तर आम्ही काळे कपडे घातलेत म्हणून त्यांना गेटवरती अडवण्यात आलं। मग कसलं तुम्ही तुमच्यात माणुसकी आहे की नाही शिल्लक। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीशी उभं राहिल्याचं चित्र होतं। आता विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडीला त्याच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे। म्हणूनच की काय, एकेकाळी कट्टर हिंदुत्वाकडे झुकलेल्या ठाकरेंची शिवसेना आता सेक्युलर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।